सातारा कास रोडवरती मोबाईल टॉवर कोसळलेला आहे। यामध्ये मोबाईल टॉवर कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। साताऱ्याच्या पॉवर हाऊस इथली ही घटना आहे। 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा या घटनेमुळे पाहायला मिळत आहेत। 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या हाती आलेली आहे। जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केले गेलेले आहे। घटनेची दृश्य आपण बघतोय। सातारा जिल्ह्याला आज अवकाळी पावसानं झोडपलेलं आहे। मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। मी आता उभा आहे साताऱ्यातीलच साताऱ्यातील यवतेश्वर कास रोड यावरती या घाटामध्ये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात जो मोबाईलचा टॉवर आहे तो देखील कोसळलेला आहे। त्यामुळे देखील या यवतेश्वर घाटामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। जवळपास 4 ते 5 टू व्हीलर या टॉवर खाली अडकलेले आहेत। कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाहीये। मात्र मोठ्या प्रमाणात आता वाहनांच्या रांगा देखील आपल्याला पाहायला मिळत। एकंदरीतच पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। ठिकठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात झाडं देखील उन्मळून पडलेली आहेत। एकंदरीतच पाहायला गेलं तर हा मुख्य रोड आहे सातारा ते कास रोड। या रोडवरती देखील आता हा मोबाईलचा टॉवर पडल्याने देखील मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। याच ठिकाणी देखील सातारा पोलीस देखील दाखल झालेले आणि दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करण्याचं काम देखील आता सुरू आहे। कॅमेरामन ओंकार सह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।